नमस्कार, मी कल्पना. चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला, आषाढी एकादशी अगदी जवळच आलेली आहे. आपल्या सर्वांचाच उपवास असतो आणि आपल्याला बघा नैवेद्यासाठी पुरणपोळी करायची असते, कारण का आषाढी एकादशी हा उपवास वर्षानीच येतो. त्याच्यामुळे आपल्याला नैवेद्य हा पुरणपोळीचा द्यायलाच लागतो. टम्म फुगणाऱ्या पुरणपोळ्या सोप्या पद्धतीमध्ये करून दाखवणार आहे. चला, रेसिपी कुठे स्किप करू नका. चला, आता इथे बघा 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. आता डाळ घेताना नेहमी थोडीशी चांगल्या क्वालिटीची डाळ घ्यायची, अशी हलकी वगैरे नाही घ्यायची, म्हणजे आपलं पुरण पण छान होतं, चव पण छान लागते आणि डाळ पूर्ण शिजते. अजिबात एकसुद्धा डाळ त्याच्यामध्ये अशी कडक वगैरे राहत नाही. आता चांगल्या क्वालिटीची चणा डाळ घेतलेली 1 वाटी घेतलेली, स्वच्छ आपल्याला आता इथे 2-3 पाण्यानं धुवून घ्यायची, कुकरमध्ये घालून घेतलेली. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला. आता तुम्हाला याचं आहे ना, म्हणजे येळवणी काढायचं नसेल ना, म्हणजे सार करायचं नसेल तर 2 वाट्या पाणी घालायचं आहे. आता मी याचं ना सार करणारे पाणी काढून घेणार आहे. तर मी 3 वाट्या इथे पाणी घातलेलं आहे. चिमूटभर हळद घातलेली आणि अगदी 1 चमचा साजूक तूप घातलेले. चला, कुकरचं झाकण लावून आपल्याला 2-3 शिट्ट्या करून घ्यायचे. आता त्याच्यानंतर इथे बघा ग्लासमध्ये पाणी घेतलेले, नॉर्मल साधं पाणी हे. त्याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची, मिक्स करून घ्यायची. आणि आता इथे ना हे बघा मिक्स झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे मी ना गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये मैदा नाही, काही नाही, काहीच वापरलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आता इथे बघा मी अशाच पोळ्या करते, शक्य तुम्ही मैदा वापरतच नाही गव्हामध्ये, म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये. आता इथे ना त्याच्यामध्ये ना फक्त मी काय केलेलं आहे, वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे. म्हणजे हे गव्हाचं पीठ आहे ना थोडंसं आहे ना कापडाने गाळून घेतलेलं आहे. चला, आता इथे बघा छान असं आपल्याला आहे ना थोडं थोडं पाणी घालून आहे ना पीठ मळून घ्यायचं. आता डायरेक्ट आपण याच्यामध्ये हळद घातली ना थोडीशी अशी पॅचेस पडू शकतात, म्हणून थोडीशी पाण्यामध्ये घालायची अशी हळद. चला, पीठ मळून झालेलं आहे. आता इथे मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, तुम्ही बघू शकता मी अजिबात तेल टाकत नाही जास्तच. चला, आता इथे बघा आपण पीठ झाकून ठेवू. आता इथे मी पाण्यात वगैरे अजिबात ठेवणार नाही, एवढ्या छान पोळ्या होत्या अशा पण. चला, कुकर पण आपला झालेला आहे, बघू शकता डाळ पण सुंदर अशी शिजलेली आहे. आता इथे बघा तुम्हाला जर मी सांगते ना सार बनवायचं नसेल किंवा आमटी बनवायची नसेल तर 1 वाटी डाळीसाठी ना फक्त 2 वाट्या पाणी घालायचं, म्हणजे एकदम परफेक्ट अशी डाळ शिजते. आता मी हे पाणी काढणार आहे, याचं सार बनवणार आहे, त्याच्यामुळे मी 3 वाट्या पाणी घातलं. तर आता हे बघा इथे ना चाळणीवरती आपल्याला ही डाळ ओतून घ्यायची आणि डाळीचं आहे ना म्हणजे जे पाणी ना एकदम घट्टसर झालेलं आहे, म्हणजे आपल्याला डाळ काढून ठेवायची गरज नाही सारासाठी. काय करायचं आहे, आता खाली दुसरं भांडं घेतलेलं आहे, ते पाण्याचं आहे ना बाजूला ठेवलेलं आहे. आणि इथे आपल्याला आता लगेच मॅश करून घ्यायची, लगेच गुळ नाही घालायचा. ह्या पद्धतीने बघा तुम्ही, ह्या पद्धतीने पुरण करून बघा, अजिबात वेळ नाही लागत त्याला. हे बघा अजिबात एकसुद्धा तुम्हाला इथं डाळुंबी दिसणार नाही किंवा डाळ दिसणार नाही किंवा कडक दिसणार नाही. संपूर्ण इथे बघा पुरण आपलं तयार झालेलं आहे. चाळणीचं पण मी काढून घेतलेलं आहे. हे बघा आता ना जो कुकर होता ना त्या कुकरमध्येच मी हे टाकून घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला ना गूळ घालायचं आहे. आता 1 वाटी मी चणा डाळ घेतलेली होती ना, तर पाऊण वाटी आपल्याला गूळ घालायचा आहे. गूळ थोडासा आहे ना बारीक करून घ्यायचा सुरीने वगैरे, आणि तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा. हे बघा तुम्हाला प्रमाण दाखवलं, डाळ पूर्ण भरलेली होती आणि गूळ थोडासा कमी घेतलेला आहे. हे बघा आता तुम्हाला याच्या जास्तच गोड आवडत असेल तुम्ही एकदम डाळ जेवढी घेतली तेवढं गूळ घातला तरी चालेल, पण हे पण प्रमाण एकदम छान आहे, अजिबात असं थोडं कमी वगैरे गुळ असा लागत नाही, एवढं छान होतं. चला, खालीच मी ते गूळ घालून घेतलेला आहे, मिक्स करून घ्यायचा. आता थोडासा गूळ बारीक करून घेतला ना पटकन असं मॅश होतं. आता इथे बघा गुळाचं पाणी होणार आहे आणि तुम्ही बघू शकता खूप पातळ होणार आहे. पुढे ठेवलेलं आहे इथे आणि आपल्याला मंद गॅसवर आपल्याला जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत सतत हलवायचं. आणि खरंच एवढं छान पुरण होतं ना, एकदम असं लोण्यासारखं आपलं पुरण तयार होतं. अजिबात त्याच्यामध्ये कण राहते ना, एवढी डाळ पण छान शिजलेली आहे, अजिबात आपली पोळी फाटत नाही. तुम्ही पुढे बघू शकता. चला, आता इथे मला 5-7 मिनटं लागलेले आहे पूर्ण पुरण घट्ट होण्यासाठी. हे बघा असं झालेलं आहे, म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं आहे. बघू शकता इथे आपल्या लक्षात येतात आपण नेहमी पुरणपोळ्या करतो, तर हे बघा लवकर पडत नाही, म्हणजे आपल्याला ह्या पद्धतीचं करायचं आहे. आता इथे ना थोडीशी ना वेलची कुटून घेतलेली मी आणि थोडी जायफळ पावडर घेतलेली, दोन्ही पण मिक्स. हे बघा त्याच्यामध्ये घालून घेते. गॅस बंद केलेला आहे, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता. चला, आता आपण आहे ना मिक्स करून झाल्यानंतर आहे ना दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेते. हे बघा गरमच आहे अजून. आता इथे आपलं पीठ मळून पण जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला. चला, आता पीठ बघू आपण कसं भिजलेलं आहे ते. आता इथे मी पाण्यात वगैरे ठेवलं नाही, तर मग असं कपड्यात बांधून पाण्यात ठेवलं तरी पण छान होतं. आता इथे ना काय करते, थोडंसं आहे ना तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा, जास्त पण नाही लावायचा. आणि परत आता थोडंसं 1-2 मिनटं असं मळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अगदी लोण्यासारखं पीठ पण आपलं तयार झालेलं आहे. आता हे गहू आहे ना माझे घरचेच आहे आणि जुने गहू आहे हे, म्हणजे मागच्या वर्षीचे, नवीन गहू नाही, हे जुने गहू आहे.
आणि पीठ आपल्याला बघा ह्या पद्धतीने थोडंसं असं आहे ना दोन्ही हाताने असं प्रेस करायचं, म्हणजे इकडे ओढायचं दोन्ही बाजूला, म्हणजे असं पीठ ताणलं गेलं पाहिजे, म्हणजे मैद्यासारखं आपलं पीठ तयार होतं. हे बघा, त्याच्यानंतर आहे ना हे बघा पीठ मळून घ्यायचं असं परत. हे बघा, चला त्याच्यानंतर आहे ना आपण आता इथे मी जास्त पण तूप नाही लावलं बरं का, अगदी थोडंच तुपाचा हात लावलेला आहे आणि पीठ एवढं छान असं मौसूद झालेलं आहे, बघू शकता. हे बघा दिसत असेल तुम्हाला. चला आता त्याच्यानंतर आणि पुरण पण तुम्ही बघू शकता एवढं छान झालेलं आहे. अगदी साधं आणि सिंपल दाखवलेलं आहे, तरी पण एवढ्या पुरणपोळ्या छान होतात. ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा, जास्त पण एकदम असं गोंधळ नाही घालायचा. चला आता इथे बघा तयार आणि पुरण पण. आता चला इथे मी थोडंसं पीठ घेते. आता पीठ घेतलं नाही ते परत आपल्याला थोडंसं आहे ना असं छान असं पळपटावरती मळून घ्यायचं आहे, म्हणजे असं प्रेस करून घ्यायचं आहे छान असं. अजून ते ताणल्या जातं थोडंसं असं मैद्यासारखं. हे बघा असं होतं. चला आता इथे बघा छोटासा मी पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता मी इथे ना हे बघा असं गोल करून घेतलं. आता मला ह्या पद्धतीने पुरणपोळी बनवते ते, म्हणून मी अशी तुम्हाला दाखवते, नाही तर मग आता इथे बघू शकता आता मी पुरण पण घेतलेलं आहे. आता पुरण बघा तुम्ही आणि पीठ बघा, मी पुरण जास्त घेतलेले आणि पीठ थोडं कमी घेतलेलं आहे. बघा दोन्ही गोळे शेजारीच ठेवलेले बघू शकता. अजिबात कुठेच पोळी फाटणार नाही, एवढी छान होते. आता इथे बघा हे पण गव्हाचंच पीठ आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं हे पीठ आहे ना कोरडं पीठ त्याला लावून घेतलेलं आहे. हे बघा गोळ्याला पिठाच्या. आणि इथे बघा असं वाटीसारखं करायचं. आता वरच्या साईडला आहे ना इथे कडेला थोडंसं आहे ना बारीक म्हणजे पातळ करायचं आणि मध्यभागी शेवट खाली ना थोडंसं जाडच राहू द्यायचं. त्याच्यानंतर इथे बघा हे पुरणाचा गोळा असा मध्ये ठेवायचा बघू शकता आणि वरच्या हाताने ना बोटांनी असं खाली प्रेस करायचं आणि खालचा हात आहे ना आपला तो त्या बोटांनी असं वरती गव्हाचं पीठ आहे ना ते प्रेस करायचं. आता इथे बघू शकता अजूनही पण मी जेवढं पीठ घेतलेलं होतं गव्हाचा पिठाचा गोळा घेतला तर त्याच्यातून पण हे बघा इतकं मी काढलेलं आहे, म्हणजे बघू शकता पुरण किती घातलेलं आहे. हे बघा आता चला इथे असं गोल गोल करून घ्यायचं. पीठ एकदम आहे पण गव्हाचं पीठ थोडंसं असं कडक झालं किंवा निब्बर झालं ना तर पोळी कडक होते, त्याच्यामुळे पीठ पण छान मळायचं. आता बघा त्याला थोडंसं मी परत कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे आणि इथे बघा या पद्धतीने असं करून घेतलं. चला आता आपल्याला हलक्या हाताने मस्त पोळी लाटून घ्यायची. आता गॅसवरती ना मी तवा गरम करायला ठेवलेला. हे बघा कुठेच पोळी फाटणार नाही, तुम्ही बघू शकता एवढी छान होते मस्त. चला आता इथे मी पोळ्या करून घेते, छान अशा लाटून घेते. एक पोळी तुम्हाला लाटून दाखवते. हे बघा जसं लाटणं फिरवलं तसं ती तिकडे छान अशी इकडे तिकडे होते. आता हे बघा जितकी पातळ लाटायची तितकी पातळ लाटा, मोठी लाटा, छोटी लाटा, जशी लाटायची तशी लाटा. एवढ्या छान पोळ्या होतात. चला आता पहिलीच पोळी टाकणार आहे तव्यावरती, म्हणून मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे त्याला. हे बघा चला पोळी टाकून घेतलेली आणि आता इथे मी कुठे स्किप केलेलं नाही, बघू शकता मी अजिबात मोबाईल बंद केला नव्हता इथे तुम्हाला दाखवण्यासाठी. चला आता इथे ना गॅस मोठा ठेवायचा, पोळी म्हणजे भाजताना म्हणजे अशी कडक वगैरे होत नाही. चला दुसरी बाजू अशी उलटून घेतलेली, हातानेच उलटली मी. मला ज्या पद्धतीने येतं त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तवा पण बघा नेहमीचाच माझा तवा आहे हा, म्हणजे ज्याच्यावर मी चपात्या करते तोच तवा. दुसरा पण आहे पण मला याच्यावरती छान येतात पुरणपोळ्या म्हणून मी याच्यावरती करते. चला आता इथे मी परत थोडंसं कडेनं आहे बाजूनं तूप सोडून घेतलेलं आहे. तूप पण गावरान घरचं गाईचं आहे मस्त. चला आता इथे बघा टम्म फुगलेली आहे बघू शकता. चला आता दुसरी साईड आहे उलटून घेतलेली, तुम्ही बघू शकता पोळी कुठे फाटली पण नाही आणि छान टम्म फुगलेली. तुम्ही बघा किती दिवस पोळ्या ठेवा असल्याने अशाच राहतात, अजिबात कडक होत नाही का वातड होत नाही. चला इथे बघू शकता खूप छान अशी पोळी तयार झालेली आपली. ही बघा दोन्ही साईड तुम्हाला दाखवते. हे बघा सुंदर कलर पण आलेला आहे. जास्त पण हळद नाही टाकायची, नाही तर जास्त पण पिवळ्या होतात. चला इथे बघा आता पोळी मी काढून घेते, गॅस कमी केलेला आहे बघू शकता. हे बघा बघू शकता सुंदर. चला आता दुसरी पण पोळी ह्याच पद्धतीने करून मी तव्यावरती टाकून घेतलेली आहे बघू शकता. इथे पण मी आता मोबाईल म्हणजे बंद केला नाही किंवा असं फास्ट केलेलं नाही बघू शकता. इथे बघा पोळी टाकल्यानंतर मी इतका वेळ ठेवलेली आहे आणि आपल्या लक्षात येतं म्हणजे जवळजवळ अर्ध्या मिनिटांनी ना पूर्णाची पोळी आपल्याला उलटी करायची. हे बघा अगदी बारीक छोटे छोटे असे बबल्स येतात. आता इथे पण मी अजिबात कॅमेरा बंद केला नव्हता. हे बघा गॅस मोठा करायचा, पोळी टाकायच्या आधी ना पटकन गॅस मोठा करायचा, म्हणजे तवा पण आपला तापलेला पाहिजे. पोळी पण छान अशी फुगते पण टम्मा अशी. हे बघा चला आता फुगायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला बाजूने ना तूप सोडायचं.
म्हणजे ती जेवढी फुगायची शिल्लक राहते तेवढी लगेच ती फुगून वरती येते. हे बघा ह्या पद्धतीने. चला आता उलटी करून घेते मी लगेच. आता इथे आपल्याला काय करायचं, गॅस कमी करायचा आहे, नाही तर मग ती लगेच जळून येणार, कारण का गॅस हा मोठा असतो. हे बघा दुसरी साईड छान अशी भाजून घ्यायची ह्या पद्धतीने. बघा सगळ्या पोळ्या मी अशाच करून घेतलेल्या आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे मी. अशा पुरणाच्या पोळ्या मी करत असते. चला तुम्ही पण करून बघा. दुसरी साईड सुंदर भाजलेली आहे, बघू शकता. ह्या पद्धतीने करून बघा तुम्ही पण. चला आषाढी एकादशी जवळच आलेली आहे. सर्व पोळ्या मी ह्या पद्धतीने करून घेतल्या. चला इथे ही बघा पोळी आता परत टाकून घेतलेली आहे. चला इथे परत सगळ्या पोळ्या मी ह्या पद्धतीने केलेल्या आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करत चला, शेअर पण करत चला. बघू शकता सुंदर आपल्या पोळ्या, टम्म फुगणाऱ्या पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहे, बघू शकता. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून खूप धन्यवाद.